तारापूर औद्योगिक वसाहतीतील भागिरिया केमिकल्स पूर्वी झेनिथ केमिकल्स मध्ये 2 मार्चला दुपारी 2च्या सुमारास ओलियम वायूची गळती झाली। या वायूच्या संपर्कामुळे परिसरातील कामगार आणि नागरिकांना त्रास सुरू झाला। ओलियम वायू हवेशी संपर्क साधल्यावर सल्फर डायऑक्साइड आणि इतर सल्फर ऑक्साइड तयार होतात, ज्यामुळे डोळ्यांमध्ये चुरचुरणे, लालसर होणे, घशामध्ये कोरडपणे आणि खवखव होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात। प्राथमिक अंदाजानुसार या वायूचा प्रभाव सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत परिसरात पसरला आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांना माहिती मिळाल्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणा सतर्क करण्यात आल्या। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांचा मोठा ताफा कंपनी परिसरात तैनात केला आहे। कंपनीकडून जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन ओलियम गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्यामुळे कॅमलिन नाका ते टाकी नाका परिसरातील उद्योग आणि रहिवासी भागांवर वायूचा परिणाम झाला आहे। परिस्थितीमुळे कामगारांची पळापळ सुरू झाली असून संपूर्ण बोईसर परिसरात पांढऱ्या धुरासारखे वातावरण तयार झाले आहे। जवळ असलेल्या तारापूर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच इतर उद्योगांमधील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सार्वजनिक सूचनेनुसार नागरिकांनी शांत राहावे, घरातल्या दरवाजे बंद ठेवावेत, बाहेर निघाल्यास नाक व तोंड ओल्या कापडाने झाकावे आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचना काटेकोरपणे पाळाव्या। आज 2:30 वाजेच्या सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बगेरिया केमिकल्स येथे ओलियम गॅस गळती, सस्पेक्टेड ओलियम गॅस गळती झालेली आहे। गॅस अजूनही बाहेर येतोय आणि MIDC फायर ब्रिगेड तसेच पोलीस विभाग तसेच इतर विभागांच्या मार्फतीने हा गॅस लवकरात लवकर कसा थांबवण्यात येईल याचे प्रयत्न करण्यात येते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण हे जे काही गॅस लीक होतोय ह्या दिशेने त्यापासून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण प्रवास करावा। तोंडाला रुमाल किंवा मास्क, ओला रुमाल किंवा ओला मास्क लावून आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण तिथून जावं। विरुद्ध दिशेला जात असताना घाई किंवा धावपळ करू नये, त्यातून कुठला अपघात होण्याची शक्यता। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।